हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरं आहे ना? अभ्यास चालू आहे? स्टडी स्टडी करा. वर्ब, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्ब प्लस पास्ट टेन्स प्लस पास्ट पार्टिसिपल एवढं लिहून काढा. दररोज 5. कळलं? आज आपण सोपे वाक्य आहेत. ग्रामर ह्याच कुठे ह्याव कुठे परमनंट तुम्हाला कळेल आज. फायनल. ओके. आजचं बघा इंग्लिश स्पीकिंग 100% येणार तुम्हाला इंग्लिश. हे बघा, पहिलं वाक्य, फर्स्ट सेंटेन्स. गौरी हॅज बीन स्टडीइंग इंग्लिश डॅश डॅश 3 hours. गौरी हॅज बीन, बघा सी आला आहे. गौरी, रामा, सीता सगळं असतं तर हॅज लागतं. हॅज बीन स्टडीइंग इंग्लिश डॅश डॅश 3 hours. ऑफ 3 hours येईल का फॉर 3 hours येईल? बोला. हां, आता तुम्ही ऑनलाईन आहे त्यामुळे मला काही कळणार नाही. तुम्ही ऑनलाईन आहे त्यामुळे मला काय कळणार? ऑफ येईल का फॉर? तर मी सांगतो काय येईल? फॉर येईल. ही गाळलेली जागा. कळलं आता? फॉर. दुसरं आता, दे टिंब बीन प्लेईंग फुटबॉल सिन्स मॉर्निंग. सकाळपासनं ते फुटबॉल खेळतायत. सकाळपासनं ते फुटबॉल खेळतायत. मग आता तिथं ह्याव येईल का हॅज येईल? बघा, अर्ध्या मार्कासाठी ह्याव किंवा हॅज. मी काल सांगितलं होतं, दे वही असेल तर काय येतं? ह्याव येतं. म्हणून इथं काय येईल? हॅव. इथं ह्याव आला. दे हॅव, वी हॅव. बरोबर नाही? वी हॅव, दे हॅव बीन प्लेईंग फुटबॉल सिन्स मॉर्निंग. आता बघा, आय आला परत. दे हॅव, वी हॅव. आता आय आला. आय डॅश डॅश बीन रायटिंग अ लेटर. आय डॅश डॅश बीन रायटिंग अ लेटर. आय हॅज येईल का? नाही येणार. मग काय येईल? आय हॅव येईल. म्हणजे वी हॅव, दे हॅव आणि आय हॅव. आय हॅव येईल. समजलं आता परफेक्ट तुम्हाला? समजलं का नाही? आय हॅव, दे हॅव, वी हॅव. परंतु सी हॅज, ही हॅज, रामा हॅज, सीता हॅज. लक्षात ठेवा. आता ह्यावचा समजलं तुम्हाला? दे हॅव, आय हॅव, वी हॅव. आता पण पास्ट टेन्समध्ये हॅड असेल तर ह्याव नका टाकू, नाही तर ह्यावच टाकाल. पास्ट टेन्स असेल तर हॅड. कळलं की नाही? वर्तमान असेल तर ह्याव येते. फ्युचरमध्ये तर ह्यावच येणार. आता ही आलं आहे बघा. ही टिंब बीन वेटिंग फॉर द बस फॉर हाफ ॲन आवर. ही डॅश डॅश बीन वेटिंग फॉर द बस फॉर हाफ ॲन आवर. अर्ध्या तासापासून तो बसची वाट पाहत आहे. अर्ध्या तासापासून तो बसची काय पाहत आहे? वाट पाहत आहे. वेटिंग द बस. मग हॅज येईल का हॅव? तिथं ऑब्लिक दिलं आहे. प्रश्न, हॅव का हॅज? मग ही हॅज येईल. काय येईल? ही हॅज. बघा किती सोपे वाक्य आहेत. पण 12वीला पण हो, लक्षात ठेवा. हे पार 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीपर्यंत चालू आहे. आता इथं वी आलं बघा. वी डॅश डॅश बीन लिव्हिंग इन धिस सिटी सिन्स 2010. वी, आम्ही 2010पासनं या सिटीमध्ये, या शहरामध्ये राहत आहोत. सिटी म्हणजे शहर. या शहरामध्ये राहत आहोत. मग वी ह्याव येईल का हॅज येईल? वी ह्याव येईल. वी काय येईल? ह्याव येईल. मगाशी सांगितलं तुम्हाला, वी हॅव, दे हॅव आणि आय हॅव. हे बघा, दे हॅव, आय हॅव आणि वी हॅव. ही हॅज, गौरी हॅज,
सीता हॅज, रामा हॅज, सी हॅज, आहे की नाही? कळलं प्रत्येकाला आता हे कशामध्ये? हे फक्त वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट, पण पास्ट टेन्समध्ये ह्याव नाही. ह्याव टाकाल तर मग ते चुकेल. हॅड येते पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. फक्त फ्युचर टेन्समध्ये ह्याव असेल, पण ते सगळ्याला ह्यावंच असेल. कळलं? ओके, स्टडी करा, मार्क घ्या एक एक दररोज.